हा म्हणजे व्यसनासंदर्भात व्यसन त्याला तो व्यसनाधीन होता त्या संदर्भात तुम्ही औषध उपचाराला निफाडवरनं बारामतीला आलेला. तर काय काय त्रास होता त्याला आणि कशा संदर्भात औषधं घेतली आणि 8 दिवसामध्ये काय फरक जाणवला? तो आहे ना फार प्यायचा, फार सकाळी 6 वाजेपासून तर संध्याकाळी फार झोपेपर्यंत पेतच राहायचं सारखा. आता ते औषध घेतल्यापासून आहे ना बराच जो 50% आम्हाला रिझल्ट भेटलेला आहे त्याचा. त्याची शांतता झाली. तुझे पैसे मागत होता घरामध्ये पिण्यासाठी ते पैसे बंद झाले घ्यायचे आणि त्याच्या बुद्धीवर थोडस एक शांततेचं वातावरण, त्याचं बुद्धीमध्ये अशी थोडीशी बुद्धी त्याची थोडी शांत झाली. पहिले जी चिडचिड करीत होते ना त्याची बुद्धी एकदम शांत झाली. तो आता माणसं ओळखायला लागला. आणि पहिले दारूच्या याच्यामध्ये तो माणसं ओळखीत नव्हतं, कोणीच ओळखीत नव्हतं. सारखं काही काही शिव्या द्यायचा, काही बी मारायला लावायचा. खूप त्रास द्यायचा आम्हाला घरामध्ये. फार त्रास द्यायचा. आणि हाताची पण थरथर काप होत होती त्याची, बरोबर ना? हो हो, हाताची थर कापत. त्याने सांगितलं त्यावेळी तुमच्या बोललेलं औषध तयार करताना तर मला प्रचंड हाताची थरथर काप होत होती, जेवण जात नव्हतं, ऍसिडिटी, अपचनाचे प्रचंड त्रास होत होते त्याला दारू बरोबर. ते सगळं आता कव्हर झालं ते. व्हेरी गुड. म्हणजे आज माझ्या मते 8 दिवस झाले असतील तुम्हाला. 8 दिवस व्हायच्यात पण जवळपास 8 दिवस झालेत. ह्यातच तुम्हाला जवळपास 50% रिझल्ट